पोलीस भरती करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनातील हा गोंधळ किंवा हा प्रश्न ग्राउंड झालाय, पण आता पेपरचं आलंय टेन्शन. मग फक्त हेच करून बघा आणि टेन्शन असं चुटकीसरशी गायब करा. ठीक आहे. तर इथं काही जादू वगैरे नाहीये, आपल्या अभ्यासाशीच रिलेटेड आहे. सध्याची मुलांची जी सिच्युएशन झालेली आहे, त्यांच्या मनाची जी सिच्युएशन झालेली आहे, त्यावर आधारित आपला आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. जास्त वेळ मी घेणार नाही तुमचा. सध्या जे ग्राउंडमध्ये गडबड चालू आहे किंवा काही ठिकाणी अगदी व्यवस्थित ग्राउंड झालंय, कुठे कट ऑफ कमी, कुठे जास्त, कुठे मुलांना 100 मीटरमध्ये प्रॉब्लेम आलाय, चिपमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. तर याच्यामुळे जे टेन्शन आलेलं आहे किंवा ज्यांचा काहीच अभ्यास झालेला नाही त्यांना टेन्शन आले, ज्यांचा अभ्यास होऊन सुद्धा ते फ्रेशर आहेत म्हणून टेन्शन आले. तर कशा पद्धतीने अभ्यास इथून पुढे आपल्याला करायचा आहे, कमीत कमी वेळ म्हणजे आपल्याला तसं बघायला गेलं तर पेपर सगळे एकाच दिवशी घ्यायचं ठरवलं तर आपल्याला 2 महिने भेटू शकतात. बट जर त्यांचा जर निर्णय अचानक चेंज झालं तर मग आपल्याला फक्त 1-1.5 महिनाच आपल्या हातामध्ये आहे. तर मग याच दिवसांमध्ये आपल्याला कसा अभ्यास करायचा हेच थोडक्यात आपण बघणार आहोत. तर मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठीवर. जास्त वेळ घेणार नाहीये. एकदम फक्त महत्त्वाचे पॉइंट जे आहेत तेच इथे तुमच्या समोर मी मांडणार आहे. तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले निगेटिव्हिटी. आपल्या मनामध्ये जी नकारात्मकता तयार झालेली आहे, नकारात्मकता तयार होण्याची खूप सारी कारणे असतात. तसंच एक कारण हे पण आहे की माझी पहिलीच भरती आहे, मला जमेल का? भरतीचं काय, कुठलीही गोष्ट असू दे जी आपण कधी केलेली नसते ना, ती गोष्ट करण्याच्या आधी पहिले आपल्या डोक्यात विचार आपण काय आणतो, अरे मला जमेल का, मी कधी केलंच नाही आतापर्यंत. तर हा विचार करण्यापेक्षा मला जमेल का असं म्हणण्यापेक्षा मला हे जमणारच असं एकदा म्हणून बघा, आपोआप पॉझिटिव्हिटी तयार होते. आणि निगेटिव्ह लोकांपासून सगळ्यात पहिले दूर राहा. हा 2-2, 3-3 मार्काने राहतोयस, कुठेतरी तू कमी पडतोयस, अभ्यास वेगळाच कर, हा अभ्यास तू वेगळ्याच ट्रॅकने चालू आहे. निगेटिव्ह मित्रमैत्रिणींपासून जे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी शिकवतात त्यांच्या बरोबरच राहा सध्याच्या पिरियडमध्ये. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचे जेणेकरून आपल्या डोक्यातली मनातला कचरा दूर होण्यास मदत होते. आणि नेहमी लक्षात ठेवायचे, मला हे जमेलच असा विचार करून हे मला जमण्यासाठी अजून मला कशा पद्धतीने एफर्ट्स घ्यायचे आहेत, कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट अभ्यासामध्ये करायची आहे याच्यावर नक्की विचार करा. त्यानंतर बघूयात महत्वाचं टाइम टेबल. सध्या आपल्या हातामध्ये 1.5-2 महिने आहेत. या 1.5-2 महिन्याचा टाइम टेबल बनवा सगळ्या पहिले. झालं 2-3 वर्ष अभ्यास केला खूप झाला असं अजिबात नाही. किती पण अभ्यास करा तुम्ही, शेवटच्या 2 महिन्यात जो अभ्यास करतो ना तोच तुम्हाला मेरिट पर्यंत नेतो. त्यामुळे लक्षात ठेवा, खूप कमी वेळ आता आपल्या हातामध्ये राहिलेला आहे. तर सगळे जे आपले विषय आहेत त्या सगळ्या विषयांचं टाइम टेबल तुम्हाला आखायचं आहे. मग जे अवघड विषय जातात, आता मी तुम्हाला सांगू नाही शकत कुठला अवघड तुम्हाला विषय जात असेल, डिपेंड आहे तुमच्यावर. अवघड विषय कधी वाचायचा, सोपा विषय कधी वाचायचा, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, टाइमपासला कधी वेळ द्यायचा, या सगळ्या गोष्टी ठरवा. प्लॅनिंग केलं तरच सक्सेस होतं. ब्लँक माइंड असेल तर अजिबात काहीच पॉसिबल नाहीये. ठरवा पहिले, ठरवलं तरच होणार. ठीक आहे. टाइम टेबल आखायचंय तुम्हाला व्यवस्थित. त्यानंतर डिवाइड सिलेबस इंटू स्मॉल पॉइंट्स. सिलेबस डिवाइड करायचा. फॉर एक्झाम्पल माझं मराठी व्याकरण विषय आहे, ओके. तर या विषयामध्ये जे आपले टॉपिक असणार आहेत, टॉपिक मधले छोटे छोटे पॉइंट डिवाइड करायचे. या वेळेला एवढे पॉइंट आपले वाचून झालेच पाहिजे असं ठरवायचंय. आणि हेच वाचन करत असताना माइंड मॅप आपल्याला एक आखायचा आहे. टॉपिक घ्यायचा, त्याचे उपप्रकार, त्या उपप्रकारांमधले आतमध्ये जे उपप्रकार आहेत ते चार्ट वाईज लक्षात ठेवायचे, चार्ट वाईज तयार करायचे. मग त्या उपप्रकारांमध्ये कीवर्ड्स काय आहे की बाबा या शब्दावरून आपल्याला कळतं की याच्यामध्ये आतमध्ये काय आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअर कट लक्षात ठेवायच्या आहेत. याचा फायदा काय होतो माहितीये, जेव्हा पेपर बघतो ना, पेपरमध्ये फॉर एक्झाम्पल शब्दांच्या जातीवर प्रश्न आहे, ठीक आहे. शब्दांच्या जाती आपल्या डोक्यात लगेच मॅप तयार रेडी पाहिजे. 8 प्रकार, या पद्धतीने उपप्रकार, नाम, नामाचे उपप्रकार, परत त्याचे उपप्रकार, याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये ते, लगेच फटाफट फटाफट डोळ्यासमोर यायला सुरुवात होतं. हे तेव्हाच होतं जेव्हा आपण अभ्यास करत असताना जे छोटे छोटे पॉइंट्स असतात ना ते लक्षात ठेवतो. ठीक आहे. आणि माइंड मॅप तयार करा, याचा खूप सारा फायदा आपल्याला कमीत कमी वेळेत रिव्हिजन करण्यासाठी होऊन जातो. चला, त्यानंतर आहे महत्वाचं रिव्हिजन. येणारा जो काळ आहे शांततेचा काळ आहे. आणि नेहमी सगळेच म्हणतात, मी नाही म्हणत, काय शांततेच्या काळात घाम गाळला तर संघर्षाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. आपल्याला रक्त नाही सांडवायचे, आपल्याला फक्त 100 गोल करायचे, ते पण 90 मिनिटातच.
मग त्यासाठी शेवटच्या या 1, 1.5, 2 महिन्यामध्ये रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. रिव्हिजन करत असताना नवीन काहीच वाचायला नाही घ्यायचंय. आता अर्थातच ज्यांनी काहीच वाचलेले नाहीये त्यांच्यासाठी सगळंच नवीन आहे, त्यांनी वाचा. बट जे 2-3 वर्ष झाले अभ्यास करतायत, फक्त एक मित्र म्हणला की इतिहासाचा हा पॉइंट तुझा क्लिअर नाहीये, हा टॉपिक तुझा क्लिअर नाहीये, लगेच ते वाचायच्या मागे नाही लागायचं. तेवढंच येत नाहीये, एवढं मोठं तर येतंय ना आपल्याला, तेवढाच पॉइंट येत नाहीये, बाकी अख्खे विषय आपले क्लिअर आहेत. त्यामुळे आता जे आहे तेच पुन्हा पुन्हा वाचा. परत ऐका काय सांगते ते, जे झालंय तेच पुन्हा पुन्हा वाचा, कारण 2-3 वर्ष केलेला जो अभ्यास आहे तो झिरो ठरतो जेव्हा आपण या शेवटच्या 2 महिन्यामध्ये काहीच अभ्यास करत नाही. त्यामुळे जे झालंय ना तेच वारंवार वारंवार रिपीट करा, सारखं तेच वाचा. शॉर्ट नोट्स काढल्या असतील, शॉर्ट नोट्स आता वाचा. ठीक आहे, चालता बोलता म्हणजे ट्रॅव्हल करत असताना, आता ग्राउंडला याचा तुमचा फायदा आहे. ग्राउंडला जात असताना येत असताना शॉर्ट नोट्स ज्या तुमच्या असतात ना त्या वाचत जायच्यात, जेणेकरून आपलं लक्ष असं भरकटत पण नाही, किंवा जे टेन्शन आलेलं असते की बाबा असं असं ग्राउंड मला गेलंय, किंवा ग्राउंडला जात असताना डोक्यात विचार जे येतात ना, बाई याचं असं ग्राउंड गेलं, त्याचं तसं ग्राउंड गेलं, त्याला या असा प्रॉब्लेम आला, 100 मीटरच्या इव्हेंटला हा प्रॉब्लेम आला, 1600 मीटरला तो चक्कर येऊन पडला, माझं तर तसं नाही होणार ना. या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचंय म्हणजे शॉर्ट नोट्स वाचा, हेच महत्वाचं तिथे तुम्हाला ठरेल. ओके, शॉर्ट नोट्स वाचणं गरजेचं आहे. चला, त्याच्यानंतर महत्वाचं आहे की आपण जे टेन्शन घेतो ना, या टेन्शनचा परिणाम थेट आपल्या अभ्यासावर होतो, आपल्या झोपेवर होतो, आपल्या खाण्यापिण्यावर याचा परिणाम अजिबात होऊ देऊ नका. ठीक आहे, टेन्शन त्यांनाच येतं जे काहीच अभ्यास केलेला नाहीये, त्यांनी अजिबात ग्राउंड इव्हेंट केलेले नाहीये, त्यांनाच टेन्शन यायला पाहिजे. 2-3 वर्ष केलेला अभ्यास फक्त या एवढ्याशा टेन्शनमुळे वाया जातो. तुम्ही ठरवा मग टेन्शन घ्यायचे की जो अभ्यास चालू आहे तोच कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, तुम्ही तो टेन्शन घेता ना, टेन्शनचा परिणाम आपल्या झोपेवर होतो, आपल्या खाण्यापिण्यावर होतो. त्याच्यामुळे झोप पुरेशी 7-8 तास, मी नाही म्हणणार, सगळे म्हणतात 8 तास, पण निदान 7 तास तरी, 6-7 तास तरी झोप घ्या. कारण उद्या पेपर नाहीये बाळांनो आपला, पुढच्या महिन्यात पण नसेल. बरोबर, पेपर कधी आपण नाही सांगू शकत. मग तोपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा, जोपर्यंत एक्झाम होत नाही. 2-3 दिवसाचा खेळ असता तर मीच म्हटले असते की थोडस झोप सॅक्रिफाईस करा आणि अभ्यासावर फोकस करा, पण नाही, या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी. तोपर्यंत अभ्यास करायचा आहे, तोपर्यंत लढायचंय, जोपर्यंत आपण भरती होत नाही हे डोक्यात ठेवायचंय. त्यामुळे आता जर पुरेशी झोप घेतली तरच तुमचं अभ्यासाकडे लक्ष लागेल. आहार, खाणं पिणं जे आहे आपलं, बाहेरचं खाणं पूर्ण बंद करा असं नाही म्हणत, तो तर आपला जीव आहे, तो बंद करून थोडी ना चालेल. बाहेरचं खाणं कमी करा, जास्तीत जास्त भाजी भाकरी आपल्या घरचं खाणं आहे ते टिफिन मध्ये घेऊन लायब्ररीत बसा अभ्यासाला. ठीक आहे, घरच्या खाण्यावर जास्त लक्ष द्या, बाहेरचं तेलकट तुलकट खाणं, कारण आजारी पडल्यावर शेवटी आपल्यालाच अभ्यासाला विराम द्यावा लागतो, पूर्ण विराम नाही दिला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊन काहीच होत नाही, आपलं नुकसानच होणार आहे, नुकसान आहे की नुकसान, बस. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. महत्वाचं आहे सोशल मीडिया, इंस्टाग्राम, ट्रेंडिंग रील्स, हे गाणं ट्रेंडिंगला आहे, याच्यावर चला रील बनवूयात आपण. युट्यूब, फेसबुक, टेलिग्राम, स्नॅपचॅट, अजून कशावर असता रे तुम्ही? मला एवढंच माहिती, कारण मी एवढंच यूज करते फक्त. ठीक आहे, तर सोशल मीडिया हा जो आहे ना, लोकांशी कनेक्ट करण्यासाठी आहे, अभ्यास करण्यासाठी नाहीये. आणि सध्या आपल्याला कमी लोकांमध्ये राहायचंय, बट परफेक्ट लोकांमध्येच राहायचं, आणि ती लोक आपल्या आजूबाजूलाच, मोबाईलवर शोधायची गरज नाही आपल्याला. तर सध्याचा जो 1.5-2 महिन्याचा काळ आहे ना, थोड्या काळासाठी फक्त मोबाईल लांब ठेवा. ठरवा, मी नाही म्हणत नाही, कोणी राहणारच नाही इंस्टाग्राम ओपन केल्याशिवाय, ट्रेंडिंग रील्स बघितल्याशिवाय, बघा पण कमी प्रमाणामध्ये, टाइम ठरवा प्रॉपर त्याचा. ठीक आहे, आता टेलिग्राम जो आहे तो मी तुम्हाला प्रायोरिटीला ठेवा असं सांगेल, कारण टेलिग्रामवर आपल्याला अपडेट नवीन नवीन कळतात, आपल्या भरतीच्या बाबतीमध्ये, ग्राउंडच्या बाबतीमध्ये अपडेट्स ज्या असतात, गव्हर्नमेंट अपडेट, त्या कळतात आपल्याला, त्यामुळे टेलिग्राम यूज करा. बट बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जरा कमी यूज करा. ठीक आहे, महत्वाचं आहे, सोशल मीडिया हे आपलं जग होऊन बसलंय, तर हे कुठेतरी आपल्याला बदलायचंय. हे फक्त 2 महिने जरा फॉलो करा, नंतर रील बनवायचे आपल्याला वर्दी भेटल्यावर. ठीक आहे, डिस्कशन करायचे, पण कशावर? काल असा प्रॉब्लेम झाला, सिरियल मध्ये हे झालं, हा मूवी बघितलाय का तू? हे डिस्कशन करून फायदा नाही. आता डिस्कशन करायचंय, पण हे डिस्कशन करण्यासाठी सुद्धा तुमचे मित्र त्या लेवलचे पाहिजेत. त्या लेवलचे म्हणजे
अभ्यासाच्या दृष्टीने सांगतेय. आपले असे बरेच मित्र असतात की समोरच्याला डिमोटिवेट करतो किंवा एखाद्याला सवय असते नेहमी असं दाखवायचं की माझा खूप सारा अभ्यास झालाय. अशा मित्रांमध्ये न राहता जे आपल्याला मोटिवेट करतात किंवा आपल्याला एखादी कन्सेप्ट जर आली नसेल तर त्याचा वेळ तो आपल्याला देतो तेवढे 10-15 मिनिटं आणि ती कन्सेप्ट आपल्याला शिकवतो तो. अशा मित्रांमध्ये राहा आणि डिस्कशन तेव्हाच करा जेव्हा तुमचा अभ्यास झालेला असेल. हे गरजेचं आहे का? कारण आपण डिस्कशन करायला बसतो ते फटाफट उत्तर देतात, आपण उत्तरच देत नाही कारण आपला अभ्यासच झालेला नाहीये. उत्तर न दिल्यामुळे आपण डिमोटिवेट होतो. डिमोटिवेट झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं छे ही पण भरती जाते वाटतं हातातून. तर असं होऊ न देता आधी ठरवा मित्रांमध्ये की बाबांनो उद्या आपण हा विषय घेऊयात, या विषयामधला हा टॉपिक, हे 3-4 टॉपिक घेऊयात, या टॉपिकवर आधारित आपण एकमेकांना प्रश्न विचारूयात. असे 3-4 टॉपिक ठरवा एखाद्या विषयाचे प्रॉपर आणि मग त्याच्यावर डिस्कशन करा जेणेकरून तुमच्या मनामध्ये सकारात्मकता सुद्धा तयार होईल आणि फटाफट उत्तर सुद्धा तुम्हाला देता येईल आणि तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने वाटेल की अरे खरंच रे माझा अभ्यास होतोय आता. ठीक आहे. आणि कंपॅरिझन पहिले करणं थांबवा. तुलना इतरांशी अजिबात नाही करायची. सेम तुम्हाला सांगितलं त्याचा किती अभ्यास झाला हे बघण्यापेक्षा माझा कुठे कमी पडतोय हे बघा तुम्ही. ठीक आहे. त्याचा हा विषय एकदम परफेक्ट आहे माझा का नाहीये, त्याला या विषयात एवढे मार्क्स पडतात मला का नाही पडत आहे, असं नका करू ना. त्याला जे येते ते आपल्याला आलंच पाहिजे असं नाही आणि त्याला जे येते तेच पेपरला येणार असं पण काही नाहीये. त्यामुळे आपल्याला जे येते ते परफेक्ट करा, जे येत नाहीये त्याच्याकडे लक्ष द्या. इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्यांच्या ताटात बघण्यापेक्षा आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय, अजून काय काय वाढवायचं आपल्या ताटामध्ये, काय परफेक्ट ठेवायचंय हे आपल्यावर डिपेंड असतं. त्यामुळे तुलना करणं टाळा. योग्य व्यक्तींशीच डिस्कस करा अभ्यासाच्या बाबतीमध्ये. चला, फॅमिली टाइम खूप गरजेचा असतो. आपण ना एका लेवलला तिथपर्यंत जाऊन पोहोचतो की बाबा आता मला खरंच खूप कंटाळा आला या गोष्टीचा आणि हे होतं सारखं त्या अभ्यासावर पडून पडून. आता ज्यांचं ग्राउंड नाही झालंय त्यांचं मी समजू शकते की त्यांना अभ्यास पण करायचा आणि ग्राउंड पण करायचंय. कारण कोणाचं शिपाई झालंय, चालक SRPF वगैरे बाकी आहेत, सगळे ग्राउंड नाही झाले ते. त्यामुळे तुम्हाला दोन्ही पण स्टेबल ठेवायचं आहे. त्यामुळे खूप सारे थकणार तुम्ही. म्हणून हा थकवा दूर करण्यासाठी कोणी कोणी फक्त आई वडिलांना फोन, जे आई वडिलांपासून लांब असेल किंवा जे मॅरिड मुली असतील किंवा जे हॉस्टेलला वगैरे राहत असतील फक्त 5 मिनिटं आई वडिलांना फोन करून बघा. 2 तास मित्राशी गप्पा मारत बसण्यापेक्षा ते 2 तास आणि हे 5 मिनिटं सेम लेवलला आहेत. त्यांनाही तेवढंच बरं वाटतं की अरे माझ्या पोरीने मला आज फोन केला होता. तेवढं त्यांचा एक दिवस चांगला जाईल. त्यांनाही वाटेल की खरंच आपली मुलं मुली स्वप्न पूर्ण करायसाठी गेलेत आणि आपल्याला नाही विसरलेत म्हणून. ठीक आहे. त्यामुळे फॅमिली टाइम अगदी गरजेचा आहे. जेवताना सगळे सोबत जेवायला बसा, गप्पा मारा. तेवढ्या वेळ तरी अभ्यासापासून थोडं लांब राहा, अर्धा तास जेवत असताना. फॅमिलीमध्ये जेवढं राहतो ना तेवढं आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला लागतं आणि घरचे आपले पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करण्यासाठीच असतात. पण ते तेव्हाच तुम्हाला हेल्प करतील जेव्हा तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित वागाल. ठीक आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट करणारी जी मुलं मित्रमैत्रिणी असतात ना त्यांच्यासोबत सुद्धा राहा, त्यांच्याशी बोला, घरच्यांशी बोला. अभ्यास करून कंटाळा आला असेल ना मोबाईल बघत बसण्यापेक्षा 4 गोष्टी आईशी गप्पा मारा. ठीक आहे. हे केलं तरच दुसऱ्या दिवशी पुन्हा जोमाने तुम्ही अभ्यास करू शकता. चलो, तर या सगळ्या काही छोट्याशा गोष्टी होत्या ज्या तुमचं टेन्शन जे आहे ते दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी सांगितलेल्या आहेत. महत्वाच्या गोष्टी आहेत एवढंच आहे असं नाही, पण तुम्हाला अजून काही डाऊट येत असेल किंवा अजून काही गोष्टी माझ्याशी डिस्कस कराव्याशा वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्याला रिप्लाय देईल. आणि शेवटी मला एवढंच सांगायचंय, वर्दी आपलीच आहे, स्वप्न सुद्धा आपलंय. मग आपल्याला त्या स्वप्नासाठी टेन्शन घ्यायचंय की अभ्यास करायचा हे आपल्यावरच आहे. योग्य ट्रॅकने अभ्यास करा आणि अर्थातच आपण 3 वर्ष अभ्यास केलेला मुलगा आणि 2 महिने अभ्यास केलेला मुलगा जमीन आसमानाचा फरक आहे. अर्थातच टेन्शन येणं साहजिक आहे की एक्झाम जवळ आली, पण त्या टेन्शनवर मात कशी करायची तर आपल्याला योग्य ट्रॅक आपला आहे का तो बघून त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. संघर्ष सुद्धा आपल्यालाच करायचा कारण वर्दी सुद्धा आपल्यालाच पाहिजे की नाही. तर सगळ्यांना ग्राउंडसाठी आणि लेखी परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक यू.